तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग। एक भाडोत्री घरी म्हणली, दिनचर्या करतोय, उगवलेला दिवस, भगवान परमात्म्याने निद्रेतून आणलेली जाग, परंतु सूर्योदय पाहिलाय, माध्यान्ह काळ पाहिली याची शाश्वता नाही। पाहिलाय माध्यान्ह काळ, सूर्यास्त पाहिली याची शाश्वती नाही। का? महाराज म्हणतायत हे एक आपल्याला भाडोत्री खोलीसारखं मिळालेलं आयुष्य आहे। एकदा याचं लिमिटेशन संपल्यानंतर हे सोडायचं आहे। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। हम रहे न रहे दुनिया रहेगी, हम रहे न रहे दुनिया रहेगी, दास्तां है अपनी दुनिया कहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी। फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो बंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। हम रहे ना रहे दुनिया रहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी। गुरुजींनी गोड कबीर महाराजांची परिभाषा गायली आहे। मरण घटना अटळ या उक्तीला पात्र एक सदाचाराचं आयुष्य जगणारे, देहात इति कर्तव्य सिद्ध साध्य करणारे, भगवान परमात्म्याने अनमोल किमतीचा दिलेला देह, मनुष्य देहात दिनक्रमण करत असताना परमार्थ करावा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम या उक्तीला पात्र असणारे, परंतु 10 दिवसापूर्वी काळाला भगवान परमात्म्याला जी प्रिय झाली असे आपल्यातील वैष्णव वारकरी हरिभक्त कैलासवासी लहानू नामदेव सापनर यांच्या दशक्रियेच्या अनुषंगाने सापनर परिवाराची भावकी असेल, गावकी असेल, आपतेष्ट असेल, सर्व क्षेत्रातील प्रभागातील ज्ञाती मंडळी ह्या पवित्र अधिष्ठानावर आपण दशक्रियेच्या अनुषंगाने एकत्रित आला आहेत। बर्गे बाबा, या दशक्रियेच्या अनुषंगाने परिवारातील सदस्यांचे मुलांचा आग्रह होता पूज्यश्री जगदाळे गुरुजींच्या प्रती। आबा, वडिलांनी आमच्या, बापाने आमच्या आयुष्यभर परमार्थ केला, एक सदाचाराचं सद्नीतीचं जीवन जगले, मग त्यांचा मरणोत्तर विधी समापन्न करत असताना दशक्रियेला आबांची गोड अशी भजन संध्या करायची होती, परंतु पूज्यश्री आबांचा आदेश झाला,
आबा म्हटली भजन तर करू याचा आपण, परंतु मरणाच्या अनुषंगाने, बाप ह्या छत्रछायेच्या अनुषंगाने बोलण्याची संधी. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य आपल्या प्रभागाचं भूषण, जगभर ज्यांची वारकरी तत्वात अधिष्ठानात भजन साधनेत मोठं लौकिकत्व आहे, पूज्य श्री रविदास महाराज जगदाळे आबा यांच्या आज्ञेतून मजकडे आलेली सेवा आहे. आजच्या या सेवासाठी करताना स्वरातील निष्णात ज्ञान, बोटात असणारी अदाकारी, स्वर छडण्याचं एक औदार्य आणि इलेक्ट्रॉनिक जमान्यात सिंथेसायझरमध्ये एक प्रावीण्य मिळवलेले उच्चांकाचं गोड लौकिकत्व असणारे आमचे परमार्थिक वाटचालीतील मित्र अविनाशजी महाराज शिंदे सर, ते देखील वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणी कोटी प्रणिपात करतो. तबला, मृदंग या ताल परंपरेत उच्चांकाचं ज्ञान ग्रहण करून असंख्य विद्यार्थी घडवणारे आमचे श्यामजी महाराज शिंदे सर आहेत. सरांच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. पारमार्थिक वाटचालीतील ज्येष्ठ श्रेष्ठ सखा, प्राणप्रिय मित्र, हितचिंतक, मार्गदर्शक, आमच्या सुखात दुःखात सामील असणारे गोड गाळ्याचे धनी स्वरमूर्ती आमचे प्रकाशजी महाराज नायकवाडे मंजूरकर, बाबांच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो. आमची भाऊ आहेत, गोड नियोजन केला, पळापळ संतोष भाऊ, भाऊंच्याही चरणी विनम्र अभिवादन. बर्गे बाबा आहेत आमचे नावकरी, पूज्यश्री आबांचे धाकटे चिरंजीव, ओम दीनानाथ गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेत विद्या अध्ययन करतायत, परंतु आज वेळात वेळ काढून श्यामजी महाराज जगदाळे ते देखील उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. छोटाली वटना, इको, बेस, ट्रबल, गेन, ते परमार्थिक वाटचालीतील मित्रपणे आबांमुळे जोडलेली ही माणसं आहे, परंतु आवाजाचं फिल्टरायझेशन योग्य दिशेनं योग्य पातळीला जे तयार करतायत आमचे राहुल दादा, दादांच्याही चरणी विनम्र अभिवादन. आजचं हे प्रवचन पुढे आगामी काळात केव्हाही आपल्याला ऐकायला मिळावं. फास्ट मीडिया आहे, चॅनलचं नावही गोड आहे, गजर हरिनामाचा. या चॅनलचे चालक मालक आमचे उद्धव बापू कवडे संभाजीनगर परिसरातून भल्या पाटे वेळेत हजर झाले. आदेश आबांचा आहे, त्यांच्याही चरणी विनम्र अभिवादन. ज्ञात अज्ञात, परिचित अपरिचित समस्त ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, निरूपणाकरता निवडलेल्या दिव्य अक्षरात माझे तुकोबर आहे. बाप हे छत्रपात्र, भूतलावर मानवी देहात संरक्षणीय तत्व बाप हे घटक आहे. ऐका बरं, भूमिका 3 आहे बर्गे बाबा. आई वडील देतात तो जीवदान, देहदान. संत देतात ती कृपादान, आणि देहाचं लालन पालन संगोपन मृत्यू लोकात जन्म होण्याच्या अगोदर पासून जिनं काळजी घेतली, जिनं पालनीय तत्वात कुठलीच उणीव राहू दिली नाही, संकोचितपणा केला नाही, जिच्या प्रेमात निस्वार्थीपणा आहे, निस्वार्थ आहे, निष्पृह आहे, निर्लोभ, निर्हेतू, निरापेक्ष प्रेम करणारं पात्र आहे आई. परंतु आई जसं पालनीय तत्वातील घटक आहे, तसं बाप हे घटक, बाप हे नातं, बाप ही अधिव्याप्ती आहे. कथित करत असताना माझे तुकोबराय म्हणतायत, महाराजांची परिभाषा आहे, भूतलावर विश्वात जगात मोहमायानं धुंद झालेल्या या दरबारात भूतलावर प्रत्येकाचा बाप असा असावा. कसा की वंशवेले वंशवृद्धी केली आहे, परंतु त्या वंशाचा कुलदीपक, घराण्याची रीत परंपरा कुळाचार समापन्न करणारा असावाच, परंतु दिनचर्येत देहदृष्ट्या या देहाचं इति कर्तव्य सिद्ध साध्य करणारं पूर्वज बापाने दिलेलं लौकिकत्व रक्तात गुण असावी, त्याचा वंश मुक्तीस जावा. त्या अनुषंगाने बोलायचं आहे आबा मला. परंतु भूमिकेत परिभाषा मांडत असताना मी पूज्यश्री आबांचा आधार घेऊन काही घटनाचक्रातील लौकिकत्व सांगणार आहे. साधू जीवन,
संत अधिष्ठान, देवाची परंपरा आणि जीवाची परंपरा. ऐका बरं, मायेनं धुंद झालेल्या दरबारात तुम्ही आपण जीवन जगताय. परंतु श्यामजी सर, देवाने दान दिलाय, दान, मोबदला मागितला नाही. परंतु दान देत असताना ज्यांच्या अनुषंगाने या मृत्यू लोकात आलो, ज्यांनी ओळख करून दिली, ज्यांनी शरीर नाम हा देह सुपूर्त करण्याकरता तयार होण्याच्या अगोदरपासून जाईपर्यंत लालनही केलं, पालनही केलं. मग देव देतो जीवदान, आई वडील देतात शरीराचं दान, आणि संत देतात कृपादान. ऐका बरं, कृपादान करणारे संत आहे, देहदान देणारा जीव आहे, आणि आई वडील पालनीय तत्वात, संरक्षणीय तत्वात. ऐका बरं, देव दुर्लभ देह मिळालाय, शरीर संबंधाची अनंत नाती आबा. नात्यात दुरापास्त झाला, दुरावा झाला, रक्ताची नाती, रक्ताच्या पलीकडची नाती, शरीर संबंधाची नाती, प्रेमाची, स्नेहाची, परोपकाराची नाती आपण जपली, जाणली, अनुसंगली, एकत्रित केली, प्रीतीशी बांधली. ऐका, भाऊ आहे, सक्का भाऊ नसेल चुलत भाऊ आहे, प्रकाशजी भाऊ, चुलत भाऊ नसेल आते भाऊ आहे, मामे भाऊ आहे, गुरु भाऊ आहे, अनंत नाती निभावण्या करताय. बहिणीच्या अनुषंगाने तसंच आहे, मित्रत्वाच्या अनुषंगाने तसंच आहे. झाला दुरावा, जुळवणूक करता येईल, काय चुकतंय काय बरोबर आहे मध्यस्थी करून दूर सारता येईल, ज्ञान अज्ञान दूर करता येईल. परंतु आई आणि बाप या तत्वाला पर्यायी साधन नाही आहे, नाही आहे पर्यायी मार्ग. का? पालनीय तत्वातील स्रोत माता आणि संरक्षणीय तत्वातील घटक बाप. बाप हे अधिराज्य काय असतं, बाप हे छत्र काय असतं, बाप हे पात्र काय असतं, आहे तोपर्यंत कळाला, न कळाला गेल्यानंतर काय उणीव आहे, काय संकट आहे, काय त्रास आहे. हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, अपंग आहे त्याला विचारा पायाची किंमत, जन्मांध आहे त्याला विचारा दृष्टीची किंमत. देहच मिळाला नाही त्याला विचारा या देहाची किंमत. स्वर्गाधिक देवता अपेक्षा करतात, तसं देव दुर्लभ देह मिळाला आहे. संन्यासी असेल, साधू असेल, तपस्वी असेल, योगी असेल, जपी असेल, देवापासून जीवापर्यंत पालनीय तत्वात, संरक्षणीय तत्वात, आधी व्याप्तीत, मूळ तत्वात, मूळ स्रोतात असणारी घटक. त्यापैकी जीवनातील बाप गेला, धैर्य संपलं. धैर्य, बाप ही आदिव्याप्ती काय असते, बाप हे छत्र काय असतं, बाप हे पात्र काय असतं. ऐका, बाप हे भविष्य आहे, बाप हे आयुष्य आहे. भविष्य करता, आयुष्य करता, भविष्यात संकट नको, भविष्यात त्रास नको, समर्पण आहे बापाकडे, त्याग आहे बाबा बापाकडे. याही पलीकडे बोलू, फकिरी अवस्था आहे त्याची अंतिमची. सांसारिक परिभाषेत, संसारात, मोहमायेत, प्रपंचात दिसणारा, गात्र गलित होईपर्यंत झटणारा, परिस्थितीशी तोंड देणारा, नाना प्रसंगाला परखडतेत राहणारा, दुःख संकट उणिवा याची छटा कुटुंबावर सावली न पडू देणारा, स्वतः उन्हात आहे परंतु परिवार सावलीत ठेवणारा. ऐका बरं, मानवी देह मिळालाय परंतु संकट, त्रास, व्यथा समस्त भोगल्या, देह जिजवला फक्त परिवाराकरता. ओढ त्याला कुटुंबाची, ओढ त्याला परिवाराची, पण तो पडद्याआडचा कलाकार यावा. उरामती माया त्याच्या काळा मेघावाणी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाढा हाकला, पोटामधी माया जरी कणवाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापड,
आपुली कुरवंडी वळवणी एकाएकी विरोधी कवडी करिये वागवाडी बरखा गोड गायलं बरं. दोन परिभाषेत आता प्रकाशजी बाबा मला बोलायचे आहे. नाही कळाला बाप, परिस्थितीनं नियतीनं काळानं सध्याच्या माहोलनं पूर्वापारपासून बुजुर्गापासून बाप हे छत्रपात्र राजे या कसं उभं केलं माहिती आहे आपल्या पुढं. रागावणार, धावणार, आपली मनमानी चालू न देणार, नेहमी दाकात ठेवणार, डोळे वाटारलेला, कधी हसलाच नाही, शिस्तीत चालू लागणारा. ऐका बरं, लाडकोड पुरवतोय परंतु आधी अंतकरणाची फार पराकाष्ठा करायला लावतोय. तसं नाही हो हे पात्र. मृदूही मृदू, आतून मृदू आहे, दिसायला बाहेर टणक आहे, कवचासारखं आहे, काटेरी आहे, परंतु आतून मृदू आहे. किती मृदू आहे. परिस्थितीशी झुंज देताना ऊन पाहिलं नाही, वारा पाहिला नाही, पाऊस पाहिला नाही, थंडी पाहिली नाही, भर तारुण्य झिजवलंय त्याने. कष्टमय आयुष्य जगला, कष्टात काळ घातला, जाऊ नाही त्याच्या दारात गेला, पडू नाही त्याच्या पाया पडला, पाहू नाही त्याचं तोंड पाहिलं, परंतु लौकिकत्व मांडत असताना, गोडवे गात असताना पालनीय तत्वाची गायली, आई या स्रोताची गायली. काय करते आई म्हणले लाड पुरवते आई. काय करते आई? असंख्य अपराधाला क्षमा करणारं मायालय न्यायालय म्हणजे आई आहे, मान्य आहे. परंतु बाप हा पडद्याआडचा कलाकार आहे. आबांनी गोड गायलं, काया नाम कुरवंडी, झिजवली, वाळवली, झीज दिली, शरीर संपुष्टात आणलं. कुणा करता? लेकराच्या भविष्या करता. जन्मदाता है वो नाम जिनसे मिला, भाव कर वो गिलिया बस बचपन चला. जन्मदाता है वो नाम जिनसे मिला, भाव कर वो गिलिया बस बचपन चला. कितने उपकार है का कहे, ये बताना है मुमकिन है. धरती के रूप माँ बाप का, उस दाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है, मगर फिर भी दार है धरती के रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. भूतलावर देव पाहिजे. काय भगवान परमात्म्याची कार्यतत्व प्रणाली पहा. गोड गातायत आबा. पवित्र बीज उदरात साठवून जिनं 9 महिने संगोपन केलं, जन्म झाल्यानंतर ज्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याकरता नाव दान केलं आपल्याला, नाव, ज्यांच्या नावाने आपलं श्रेष्ठत्व घडलं, ज्या घराण्याची परंपरा आपल्याला मिळाली, ज्या घराण्याची रीती न्याय निष्ठता, घराणेशाही, कुळाचार ज्यांच्याकडून आपण घेऊन आलो ना, अस्तित्व नव्हतं आपल्याला. आईच्या उदरात पवित्र बीज साठवलेलं, तिनं संगोपन केलं, नंतर नामकरण मिळालं,
कुणाच्या कुळात जन्माला आला, कुणाला मूल झालं, त्या अनुषंगाने गुरुजी गोड गाताय. देवाचं दर्शन करायचंय ना, देवाचं. भूतलावर साक्षात तुमच्या आमच्यात वावरणारा देव आहे, स्थापित्य स्वरूपात आहे. त्याची ओळख करून घ्यायची ना. मग आईबाप हे विभिन्न नाही, दुसरी नाही. गुरुजी गातायत, नाव ज्यांच्यामुळं मिळालं, कीर्ती ज्यांच्यामुळं घडली, लौकिकत्व ज्यांच्यामुळं मिळालं, देव दुर्लभ देह ज्यांच्यामुळं मिळाला. मग खरी घटना कथित करत असताना गुरुजी गातायत, भूतलावरचं खरं दैवत ते जे सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा. सबसे बड़ी पूजा माता पिता की सेवा. गुरुजींनी गोड दोहा गायला, सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा. आता माऊलीची परिभाषा पा, याला अनुसंधान. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवे सिकिर शरीरे लोन की जे. आवडीची, सलगीची, प्रेमाची, जन्मजात बाल्यावस्थेत प्रीतीची माता आहे, आई आहे. परंतु रागावणारा बाप, डोळे वाटारणारा बाप, धाक दरारा दाखवणारा बाप, थोडं कुठंतरी अंत करणार, त्याच्याविषयीची जागा कमी अधिक आहे, पारड खालीवर आहे आबा. परंतु बापाचं जीवन काय असतं प्रकाश जीवा. फणस पाहिलाय आपण, फणसाला बाहेरून काय काय काटे, फणसांगी काटे आत अमृताचे साठे, आत अमृताचे साठे, आत अमृताचे साठे. फणसांगी काटे हात अमृताची साठे. पिकलेला फणस आहे, फळाला बाहेरून काटेरी आहे, परंतु पिकलेला फणस कापल्यानंतर आत अमृतासारखा घरी ना, तसं दिसायला काटेरी जीवन आहे, धाकाचं दराऱ्याचं जीवन आहे, कठोरतेचं जीवन आहे, पण आत अमृतासारखा मऊ आहे. कळावा बाप काय असतो. बाप, बाप हे छत्र काय आहे, भविष्याची सिक्युरिटी आहे. बाप अनलिमिटेड, कुठलाही पे आदा न करता आपलं भविष्य काळ सुखमय, सुखाचा, समृद्धीचा, सोज्वळतेचा, कटुतेतून चांगल्या अवस्थेकडे नेणारा, भविष्य चांगलं घडवणारा, त्यागी वृत्तीचा, समर्पक दृष्टीचा, दूरचा विचार करणारा. ऐका, बाल्यावस्थेत आहे, बालपणात आहे, शाळा कॉलेजला
जातोय, विद्या अध्ययन करतोय, परंतु शाळा कॉलेजाकडे असणारी धाव, घरातून बाहेर पडणारं पाऊल पडत असताना जन्मदात्या आईकडे पाहिलं आणि हट्ट धरलाय. कदाचित हट्ट धरल्यानंतर लाडकोड पुरवण्याकरता 5-10 रुपये जवळची देणारी आई लक्षात आहे. परंतु 5-10 लाखाची उलाढाल करत असताना कुटुंबाची परिस्थिती नाही आहे. घराण्यात अर्थाची उणीव आहे. त्या उणीवजन्य काळात देखील 10 लाख रुपये डोनेशन भरायचे, कॉलेज फीज भरायची आहे. कर्जबाजारी होणारा, त्यागी भूमिकेत राहणारा, जीव संकटात घालणारा, का माझं अपत्य आहे, माझं लेकरू आहे, वंशाचा कुलदीपक आहे, कदाचित उच्च शिक्षित झाला, पदवीधर झाला, क्वालिफाईड झाला, नोकरीला लागला, श्रेष्ठत्व मिळालं. ऐका बरं बाप, हे छत्रपात्र कसं आहे आबा, टोपी मळालेली त्याची, चप्पल फाटलेली आहे, अंगात शर्ट व्यवस्थित नाही, गात्रगलित अवस्था झाली आहे. परंतु माझ्या मुलाने समाजात, गावकीत, भावकीत, नातेसंबंधिकात सुटबूट घालून साहेब म्हणून मिरवावं. एकमेव पात्राची अपेक्षा आहे, त्या पात्राचं नाव आहे बाप. दुबळेपणाचा व्यवहार आहे बाहेर, शरणांगती कदाचित परिस्थितीला झुंज देत असताना, व्यवहार व्यापार करत असताना त्याला लबाडी करावी लागली, त्याला निंदकाच्या शेजारी राहावं लागलं, कुणाशी वाईट होता आलं नाही. का अपत्याचं भविष्य सुखाचं जाण्याकरता, परमार्थ करत असताना देखील प्रापंचिक अवस्थेकरता कदाचित उचनीचपणा करावा लागला. परंतु तो दुबळेपणाचा व्यवहार करणारं पात्र फक्त अपत्या करताय, फक्त परिवारा करताय. महाराजांची परिभाषा आहे, लेकराला उमरलाच नाही, लेकराला कळालाच नाही. का कळाला नाही, का उमरला नाही, आतून दुबळेपणा आहे. परंतु परिस्थितीशी झुंज देत असताना त्याची छटा परिवारावर उमटूच दिली नाही. महाराज म्हणतायत, काय कळे बाळा, बाप सदैव दुबळा. दुबळेपणाचा व्यवहार जगतो, परंतु कळू देत नाही. परिस्थिती लोटण्याकरता, धकवण्याकरता भर तारुण्य झिजवणारं पात्र आहे बाप. बाप ही आदिव्याप्ती कथित करत असताना या सापनर परिवारातील छत्र हरपलाय. बाप नावाचं वारकरी तत्वाला अनुसंगून सिद्ध आहे, साध्य आहे, टकाटक आहे, तोपर्यंत परमार्थही केला आणि प्रपंचही केला. कारागिराकडे लोहाराकडे नेलेलं लोखंडाचा तुकडा आहे. त्याला सांगितलं याचं असं वस्तू तयार पाहिजे, अवजार तयार पाहिजे. सर त्याने काय केलं, भट्टीत घातले लोखंड, तापवलंय, लाल बुंद केलंय, आयरनीवर ठेवलंय आणि आकार देण्याकरता त्याला घाव घातली. कुठपर्यंत तापलेलं आहे तोपर्यंत. महाराज म्हणताय, दे टोले जोवरी तप्त आहे लोखंड, येईल आकारास मग ते कैसे झाली या थंड. थंड लोखंडाला आकार देता येत नाही. तसं पूज्यश्री जे आपल्यातून 10 दिवसापूर्वी गेलेत, लहानू काका, परमार्थिक जीवन जगणारे, व्रत वैकल्य करणारे, वारकऱ्याची परिभाषा जपणारे, परमार्थ करणारे, सिद्ध आहे, टकाटक आहे, मुस्त आहे, पोक्त आहे, तोपर्यंत परमार्थ करावा. हातपाय चालते ना, शरीर दडदाकट आहे ना, तोपर्यंत तीर्थयात्रा करावी, संतांची वारी करावी, देवाची वारी करावी. जवळ सकळची आहे, जवळ सकळची आहे, हाती चालवया पाये, हाती चालवया पाये, तव तू आपुल्या त्वयीत पाहे, तीर्थयात्रे जाय तुकू नको, तव काळाचे दुरी ठेला, तव काळाचे दुरी ठेला, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तव काळाचे दुरी ठेला, काळाचे दुरी ठेला. 60 नाटे, किती नाटे? 60. त्यापैकी
मार्मिकतेचा नाद आबांनी गायलाय. जव हे सकळ सिद्ध आहे, सिद्ध म्हणजे टकाटक आहे. हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. लहानू पाटलांनी तेच केला, परमार्थही केला, प्रपंचही केला. परंतु संस्कार हे कुठलं पैशाचं बंडल नाही, तिजोरीत ठेवलं आणि मुलं वाम मार्गाला चालली त्यावेळेस तिजोरी उघडून मुलाच्या स्वाधीन केलं. नाही जमत. ती जन्मजात लागतात, रक्तात लागतात. आणि ती घडवण्याकरता, मुलं संस्कारक्षम बनवण्याकरता बाल्य अवस्थेपासून त्याला ती धडी द्यावी लागतात. का? बालपण महत्वाचं आहे. जुनी लोक म्हणायची कौमार्य अवस्था, बाल्य अवस्था. त्या कौमार्य अवस्थेत, बाल्य अवस्थेत मनुष्याचं वाम मार्गाला गेलेलं जीवन अधोगतीला नेणार आहे. जुनी माणसं आहे. आज काही पदवीधराच्या प्रवचनात यावा, प्रभागात, परिक्षेत्रात, राजकीय तत्वात, शैक्षणिक तत्वात उच्चांकाला पोचलेली माणसं आहे. ऐका ध्यानपूर्वक. परंतु पाठीमागचा काळ आठवा आपला. आज आपल्याकडे स्थावरता आहे, स्थिरता आहे, कुठली उणीव नाही आहे. परंतु बाल्यावस्थेत आपल्या किती संकट होती, किती त्रास होता. त्या परिस्थितीला झुंज देत असताना वारकरी बाप आहे, कपाळाला गंध लावणार आहे, गळ्यात तुळशी माळ्या, पूजा पाठ करणार आहे, परमार्थ करणार आहे, दिंडीवारी करणार आहे. आपण बालपणात होतो, परिस्थिती बेताची होती, हलाखीची होती. त्या हलाखीच्या काळातही परमार्थही सोडला नाही. आणि प्रपंचाचंही असणारं अर्थाचं संकट, असणारं दारिद्र्याचं संकट दूर लोटण्याकरता वेगवेगळ्या उपाययोजना करत राहिला. तो वेगवेगळं लौकिकत्व शोधत राहिला. परंतु भगवंताच्या कृपेने देवे देव, देवाने कठोर दिसणारं पात्र बनवलंय बाप. परंतु त्या कठोरतेमागे त्याग आहे. अंतिमची अवस्था त्याची फकीरी आहे. कशी फकीरी आहे का? बापदाद्याची 2 एकरे, परंतु हाती आलेला कारभार सांसारिक परिभाषा पूर्णत्वाला नेत असताना भर तारुण्यात लग्न सोहळा झाला, वंशवेल वाढली, वंशवृद्धी वाढली आणि प्रारब्ध चांगलं होतं. वाईट काळ संपला आणि चांगला काळ आला. चांगला काळ आल्यानंतर बापदाद्याच्या इस्टेटीत वाढ केली, स्थावरतेत वाढ केली, प्रॉपर्टीत वाढ केली. ऐका बरं, घटनाचक्रात संसारिकाला 2 अवस्था आहे महत्वाच्या. घराण्याची स्थावरता आहे, इस्टेट आहे खूप, प्रॉपर्टी आहे खूप, अर्थाची उणीव नाही, गावात दरार आहे, पंचकृषीत नाव आहे. परंतु त्याचाही उलटपालट होऊ शकतो. गुरुजी तुम्ही नेहमी गात असतात, वाईट काळ आला ना, प्रारब्ध बदललं ना, हे ललाटीवर लिहिलेलं चुकीच्या मार्गाला सुरू झालं ना, म्हणजे काय होतं माहिती का? कपाळ फिरलं का काळ वेळ कसा येतो? अमंगळ येतो, चुकीचा येतो. ऐका, जुन्या लोकांची म्हणे लाखाची 12,000 होतात आणि 12,000ची किती होतात? लाख रुपये देखील होतात. ऐका, परिस्थितीची झुंज देता देता दिनचर्येत, स्थावरतेत, वल्डोपार्जित इस्टेटीत वाढ झाली, दृढता झाली, खूप मोठं लौकिकत्व मिळालं, ऐश्वर्य संपन्न प्रपंच झाला. परंतु त्याग पा बापाचा त्याग. अंतिम समय आला ना, थकलाय ना तो. जुनी माणसं सहज बोलतात, पा आमचं काय आता 10 गेली, किती राहिली? 5 राहिली, असं बोलतात. का बोलतात माहिती आहे? शेवटचा सामोपचार पा कसा असतो त्यांचा. संचय केलेलं, पै पै जोडलेलं, एकत्रित केलेलं आयुष्यभराची शिदोरी, सगळी शिदोरी अपत्याच्या स्वाधीन करतो. मिळवलेली प्रॉपर्टी, ते मूल सांभाळणारं, त्याच्यात वाढ करणारं का घट करणारं? घट करणारं आहे तेही माहिती आहे, वाढवणारं तेही माहिती आहे. नास्तिक आहे, दुरापास्त जीवन जगणार आहे, कुळाला कलंक लावणार आहे. असंही असलं तरी देखील
सगळी भूमिका त्यागात सोडणारा, ऐश्वर्य दान करणारा, एकाएकी केला मीराचीचा धैनी, एकाएकी केला मीराचीचा धैनी, एकाएकी केला केला मीराचीचा धनी, एकाएकी केला मीराचीचा धनी. कैणिये बागवानी भारी खाती, कैणिये बागवानी भारी, कैणिये बागवानी, कैणिये बागवानी भार खाती, कैणिये बागवानी, कैणिये बागवानी. ये बागवानी भार कांदी करिए बागवानी, करिए त्याग ऐकताय, बापाचा त्याग ऐकताय. त्याग संरक्षणीय तत्वातील घटक आहे बाप. किती त्याग. गुरुजी गोड प्रमाण गायतात. बाल्य अवस्थेत होतो, आईनं संगोपन करत असताना कदाचित आपल्याला कडेवर घेतलं, परंतु त्याच बालपणात बापाने आपल्याला ज्यावेळेस उचलून घेतलं त्यावेळेस खांद्यावर घेतलं. बाल्य अवस्थेत बांधावून फिरणारा बाप आपल्याला खांद्यावर घेऊन जाणार आहे. एवढंच काय महाराज, आयुष्यभर संचय केलेली इस्टेट प्रॉपर्टी, परंतु एक दिवस फकीरपणानं आनंदानं अपत्याच्या स्वाधीन करून स्वतःच्या साक्षीला दीक्षेला काही न ठेवता त्याग करणारं पात्र म्हणजे बाप आहे. किती त्याग आहे त्याच्याकडे, किती समर्पण आहे. त्यागी भूमिका आहे बापाची. गुरुजी गातायत, कडी वागवणी बहार खाणी, प्रपंचाचाही भार व्हायला, कुटुंबाचाही भार व्हायला. तो भार वाहत 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 गात्र गलित झाला, अंतिमच्या अवस्थेला आला. वृद्धपकाळ जवळ आला, म्हातारपण जवळ आलं, परंतु त्या म्हातारपणात देखील हार मानली नाही. जे काही जवळचं आहे, जे काही सलगीचं आहे, जे काही संचयित केलेलं आहे, ते सगळं अपत्याच्या स्वाधीन करून मोकळेपणाने येताना खाली हात, जातानाही खाली हात, मध्ये केलेली हाडाची काढ, रक्ताचं पाणी, कोंड्याचा मांडा, रात्रीचा दिवस, देह समर्पण, परंतु सगळं परिवाराकरता. म्हणून प्रमाण काय, एकाएकी केला मीराचीचा धनी, एकाएकी केला मीराचीचा धनी. परंतु मॉडर्न जमान्यात ह्या मायेनं धुंद झालेल्या दरबारात पाश्चात्य संस्कृतीच्या अतिक्रमणात आपल्याकडून चुकी काय घडते माहिती आहे? पालनीय तत्व कळत नाही, संरक्षणीय तत्व कळत नाही, आईबाप कळत नाही, शरीर संबंधाची नाती कळत नाही. सगळं मिळेल. नात्यातल्या उणिवा भरण्याकरता अन्य पिन्य प्रभागात अनंत मंडळी आहे, परंतु बाप गेला ना पुन्हा नाही, आई गेली ना पुन्हा नाही. पालन करणारी आई, संरक्षक बाप, म्हातारी माणसं घरात असणं म्हणजे घराचा आधार आहे. गेली म्हातारी माणसं परत नाही. नास्तिकतेचा व्यवहार काय श्रीगुरु सांगायचे. कर्मधर्म संयोगानं वृद्धप काळात एक व्यक्ती गेली. गेल्यानंतर अंत्येष्टी करण्याकरता, अंतिम संस्कार करण्याकरता भावकी गावकी नातेसंबंधिक एकत्रित आली. आल्यानंतर उष्णोदक स्नान झालं, प्रेताचा शृंगार झाला, तिरडी बंधन झाली, अंतयात्रा निघाली.
राजे अंतयात्रा वेशीत आली आणि विसावा झाला. विसावा घेत असताना एक दिपाड व्यक्ती त्या अंतयात्रेत पुढे आली. पुढे आलेली व्यक्ती तिनं अंतयात्रा थांबवल्यानंतर खांदेकरांना सांगितलं, हे पार्थिव हे प्रेत खाली ठेवा. ठेवलं खाली. गावातली मंडळी पाहतायत, नातेवाईक पाहतायत, भावकी पाहतायत. भानगड काय, का थांबली अंतयात्रा? समोरच्या व्यक्तीनं सांगितलं, जी व्यक्ती आता गतप्राण झाली आहे, जिला पोचवण्याकरता तुम्ही चाललेत ना, त्या व्यक्तीकडे माझी 20 लाख रुपये घेणं आहे. किती घेणं आहे? 20 लाख. एकुलता एक मुलगा आहे. ज्या मुलाकरता परिस्थितीची झुंज देत, प्रापंचिक अवस्थेत खूप काटेरी जीवन जगत, ज्या बापाचा अंतकाळ झाला, त्या बापाचे अंतिम संस्कार करण्याकरता त्या मुलाच्या हातात अंतयात्रेत पुढं काय 20 लाख देणं आहे बापाचं, कर्ज आहे बापाचं. शब्द ऐकल्यानंतर हातातली ते गाडगं मडकं खाली पडलं, बाजूला सरतोय. माय लेकीचं नातं, बाप लेकीचं नातं अत्यंत मार्मिकतेचं सांगितलं. ऐका बरं, भावनिक प्रसंग आहे. एकुलती एक मुलगी पुढे आली. सांगितलं, काका घेतले असतील आमच्या बापाने तुमच्याकडनं पैसे. गेलाय आमचा बाप, अंतयात्रा चालली आहे. घराची परिस्थिती तशी नाही लगेचची लगेच पैसे देण्याजोगी. आणि मी जिथं नांदते ना, त्या माझ्या सासरची परिस्थिती लगेचचे लगेच तुमची पैसे लोटवण्याची नाही आहे. अंगावर असणारी अलंकार काढली, बोलणाऱ्या करारी व्यक्तीच्या हातात ठेवली. सांगितलं, आता हे राहू द्या, असू द्या, माझे सासरे अंतयात्रेत, पती परमेश्वरी अंतयात्रेत, पै जमा करून बापाचं कर्ज मी फेडण्याचा प्रयत्न करेल, परंतु बापाला स्मशानापर्यंत सुपूर्त करू द्या, पोहोच करू द्या. कोण बोलतंय? कोण बोलतंय? मुलगी बोलते आहे. लेकीचे शब्द ऐकले, करुणा वचन ऐकली, आणि बोलणाऱ्या करारी माणसाने मृदुतेत डोळ्यातील अश्रू ढाळत एक शब्द प्रयोग केला, वाक्य प्रयोग केला. ताई, मुली, तुझ्या बापाकडून मला 20 लाख घेणं नाही. तुझ्या बापाचीच आयुष्यभराची पैची ठेव 20 लाख रुपये माझ्याकडे संचय येते. परंतु बापाने सांगितलंय, तुझ्या मित्राने सांगितलंय माझ्या, मी ज्या वेळेस या मृत्यू लोकातून अखेरचा निरोप घेईल ना, त्यावेळेस माझी अंतयात्रा वेशीत येऊ द्या, वेसावा होऊ द्या, आणि त्यावेळेस हे प्रासंगिक नाटक तुम्ही समापन्न करा. 20 लाखाचा चेक काढला, मुलीच्या हातात दिला, सांगितला, घेणं माझं नाही, देणंच तुम्हाला माझं आहे. मायका, हा दुरापास्तपणा आपण केलाय, हा दुरावा आपण केलाय. बाप नावाचं छत्रपात्र आहे तोपर्यंत कळावं, आणि गेल्यानंतर हा परिवार जसा मृत्यूत्तर संस्कार करतोय तशी घडावी. का? मुलाच्या जीवनातील पर्वकाल आहे, पर्वणी आहे. नाथबाबाची परिभाषा आहे, पुरुषाशी पर्वकाल, जन्मता जोडे एक वेळ, का माता पित्याचा अंतकाळ, धर्माची वेळ अति पवित्र. एक धर्म पर्वणी आहे. का करायची अंत्येष्टी, का करायची दशक्रिया, दशक्रियेला प्रवचन का, पिंडदान का, काकस्पर्श किती महत्वाचा, त्रिपाद, पंचक, मूळ नक्षत्र, शततारका तिथी, काय असते तिथीची एक परिभाषा. चांगला वाईट समय काय. परंतु मॉडर्न जमान्यातील दुरापास्त जाना मना संत मालिकेने आधी लिखित केला. आधी श्यामजी संत मालिका म्हणतायत, आहे तोपर्यंत नाही कळाला, परंतु गावकीला भावकीला नाते संबंधिकाला उणीव दिसू नये म्हणून तोपर्यंत. मग काय केलं? बापाचं पुण्यस्मरण केलं, बापाची दशक्रिया केली. आहे तोपर्यंत घोटभर पाणी पाजलं नाही. जिंदे बाप को रोट न दे, बाप मरे पछतैयो, बाप मरे पछतैयो. ओ जिंदे बाप को रोटी न देवे, बाप मरे पछतैयो रामा, बाप मरे पछतैयो.
श्यामजी दादा जगदाळे. जिंदे बाप को रोटी न देवे बाप मरे पचतयो. ही घटना चक्रात असणारा बदलाव आहे. आज महाराजांची परिभाषा पा कशी आहे. लानू काकांच्या अनुषंगाने दशक्रियेच्या प्रित्यर्थ आपण बाप हे छत्रपात्र जे ऐकतोय ना, संरक्षणीय तत्वातील घटक बाप ऐकतोय ना. काय असतो बाप? तुकोबाराय म्हणतायत आम्ही परमार्थ केला, आम्ही रात्रंदिवस भजन केलं, परमार्थाचाच धंदा केला, रात्रंदिवस नामस्मरण केलं, नामचिंतन केलं. याजसाठी केला, याजसाठी केला, होता अट्टहास, याजसाठी केला, होता अट्टहास, याजसाठी केला केला, होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोडी भावा, शेवटचा दिस गोडी भावा, आता नीच देणे पावलो सावा, आता नीच देणे पावलो सावा, आता नीच देणे पावलो सावा, आता नीच देणे पावलो सावा. कुंडलिया धावा, दृष्टीचिया, कुंडलिया धावा, दृष्टीचिया, आता नीच देणे पावलो सावा, आता नीच वा. गोड गातायत गुरुजी. का? आवश्यक तो शेवट. शेवट महत्वाचा आहे. सुरुवात कशी झाली? बाल्यावस्था लोटली, तारुण्यात आला, कदाचित म्हातारपणापर्यंत आला, परंतु शेवट महत्वाचा आहे. शेवट. महाराज म्हणतायत आम्ही अट्टहास केला, जन्मभर परमार्थ केला. का? शेवटचा दिस गोड भामा, गोड होण्याकरता परमार्थ केला. मग परमार्थ केला कुणाच्या अनुषंगाने केला माहिती आहे? आमची पूर्वज परमार्थिक अनुष्ठान करणारी होती. घराण्याची परंपरा होती. काय? पंढरीची वारी होती घरात. अधिष्ठान दैवत जपणारी होती, परमार्थ करणारी होती, पूजापाठ करणारी होती, अनुष्ठान करणारी होती. हे परमार्थाचं बाळकडू, परमार्थाचं तत्व रक्तात होतं. म्हणून तुकोबाराय संरक्षणीय तत्व बाप मांडत असताना म्हणताय भूतलात, विश्वात, जगात प्रत्येक आपत्त्याला, प्रत्येक मुलाला असा बाप मिळावा. भूतलावर असा बाप व्हावा. कसा बाप व्हावा? मरणोत्तर, मरणाकडे जायचंय, काळाकडे जायचंय, परंतु वंशवेल, वंशवृद्धी जी झाली आहे ती मुक्तपणाने जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त करणारी होण्याकरता या देहात असताना काय संचय, काय शिदुरी आम्ही केली, कोणामुळं केली? वंशमुक्तीला जाण्याचा मार्ग आमच्या बुजुर्गांनी, बापांनी दाखवला. म्हणून जगात, विश्वात असा बाप प्रत्येकाला मिळावा म्हणून महाराजांच्या जगी आईचा बाप भावा, जगी आईचा बाप भावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी जगी आईचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जा
हरि को सदा जो भजे हरि को सदा सोई परम पद पाएगा सोई परम पद पावेगा सोई परम पद पावेगा निरूपणा करता निवडलेल्या दिव्य अक्षरात माझे तुकोबराय म्हणताय, जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा, पोटा येता हरले पाप, कृपादान करणारे संत ज्ञानदेव माय बाप. मूळचाच बाप ज्ञानी होता, त्यामुळे आम्ही परमार्थ केला. तुका म्हणे मी पोटीची बाळ, माझी पूर्वा ब्रह्मीची आळ, यथामती यथा अवकाश. संरक्षणीय तत्वातील घटक बाप या आदिव्याप्तीवर मी बोलण्याचा प्रयत्न केला. कैलासवासी लहानू नामदेव सापनर यांच्या अनुषंगाने दशक्रियेच्या प्रित्यर्थ पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान, गोदान, भूदान, जलदान, दानार्जन करणारा हा परिवार गंगा भागीरथी हिराबाई लहानू सापनर पत्नी आहेत. बंधू आहेत संपतजी, शिवाजीराव, रतनजी, यादवजी. बहीण आहे मुक्ताई पंढरीनाथ बिडगर. समस्त हा परिवार, मुलं आदित्य लहानू सापनर, रामकृष्ण लहानू सापनर, मोठा परिवार आहे. या परिवाराने 10 दिवसानंतर मरणोत्तर संस्कारात जी क्रिया केली जाते तिला म्हणतात दशक्रिया. त्या अनुषंगाने आजचं हे संगीत प्रवचन साथी करताना महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य, स्वरमूर्ती, स्वर आविष्कार श्री गुरु रविदासजी महाराज जगदाळे आबा, प्रकाशजी महाराज नायकवाडे, आमचे तबला अलंकार श्यामजी महाराज शिंदे सर, सिंथेसायझर वादक अविनाथजी महाराज शिंदे निफाडकर, महाराजांचे धाकटे चिरंजीव श्यामजी दादा जगदाळे, गोड असा साऊंड आमचे राहुल दादा, गोड असे एडिटिंग करणारे फास्ट मीडिया आमचे उद्धव बापू, सर्व मंडळीचे, महाराज मंडळीचे कोटी ऋण व्यक्त करतो. जगाच्या मालकाला प्रार्थना आहे, आयुष्यभर केलेला परमार्थ आणि अंतिम समयाला, अंत्येष्टीला, दशक्रियेला असणारा पारमार्थिक माहोलात झालेली दशक्रिया आर्यमा देवतांनी पुढील वाटचाल लहानू दादांची सद्गदित करावी. समारोप करत असताना पूज्यश्री आबांना विनंती करेल, पसायदान सुमनांनी लहानू पाटलांना अखेरची श्रद्धांजली आपण समर्पित करावी. ओ ना रे ना. आता विश्वात्मके देवे एने वाक्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदाने हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मिरती वाडो भूता परस्परे पडो मैत्री जीवाचे दुरिताचे तिमिरीचा विश्वात्म धर्म सूर्य जो जेवाचीन तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी विश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी
भेट तुया भूता चरा कल्पतरुचे अरब हो चेतना चिंता मणीचे गाव बोलती जे आणव हो विभूषाचे चंद्र में जे आलंकार मारतंड जे तापहीन ते सरवाई सदा सज्जन हो सोय रे भूतू किंबवना सर्व सुखी पूर्ण भुवनी तिनी लोकी भजी जो आदि पुरखी अखंडित और एक ग्रंथ उपजीविये विशेष लोकी दृष्ट दृष्टि विजय हो विजय एत मरे श्री विश्वेश्वरा हवुईन दान पसाओ येने वरे ज्ञान देवो सुखिया झाला येने वरे ज्ञान देवो सुखिया झाला ओम हरे नमः ओम हरे नमः ओम हरे नमः विश्वगुरु निवृत्तिनाथ महाराज की त्र्यंबकेश्वर भगवान की बिरोबा महाराज की जय।